ग्रामोदय सेवाभावी संस्था आणि वसमत राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आज वसमत येथे भव्य वसुमती मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं आणि या स्पर्धेला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन जयप्रकाशजी दांडेगावकर, अध्यक्ष साखर महासंघ नवी दिल्ली, जयप्रकाशजी मुंदडा, उपजिल्हाधिकारी सचिन बल्लाळ, तहसीलदार शारदा दळवी, गट विकास अधिकारी उमाकांत तोडावाड, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम अनेक मान्यवर उपस्थित होते। वसमत राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी आजच्या युवा पिढीचे आरोग्य सुदृढ राहावे या उद्देशाने वसमती मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते। असे उपक्रम मोठमोठ्या शहरांमध्ये राबवण्यात येतात, तर आपल्या भागांमधील मुलांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केलं तर युवा पिढी वाम मार्गाने न जाता खेळ स्पर्धांमध्ये सहभागी होऊन शरीर चांगले राहील या हेतूने आमदार राजू नवघरे यांनी स्पर्धेचे आयोजन केलं होतं आणि यामध्ये मराठवाडा तसेच विदर्भातील मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थिनी वसमत शहरात मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते। या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पुरुषांसाठी 10 किलोमीटर धावणे आणि यामध्ये प्रथम क्रमांक निवृत्ती गुंडेवार, तर महिलांसाठी 5 किलोमीटर धावणे यामध्ये प्रणाली शिवगोकार हिने प्रथम क्रमांक मिळवला, तर इतरही अनेक पुरुष आणि महिलांनी वेगवेगळे बक्षीस मिळवले। बक्षीस मिळवलेल्या सर्वांचे आमदार राजू नवघरे आणि मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि बक्षीस वितरण करण्यात आले। यावेळी वसमत येथे वसमती मॅरेथॉन स्पर्धेसाठी मराठवाडा तसेच विदर्भातून आलेल्या सर्व पुरुष आणि महिलांचे योग्य नियोजन केल्यामुळे सर्वांनी आमदार राजू नवघरे यांचे आभार मानले। अभिषेक, एमसीएन न्यूज, हिंगोली।